नाही, हे नक्कीच आहे की कर्नाटकचा ऑक्सिजन थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्या कारणाने निश्चित काही प्रमाणात अडचण नक्कीच निर्माण होणार आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं आपलं असलेलं ॲलोकेशन थांबवणं हे योग्य नाही आहे असं आमचं वैयक्तिक मत आहे. आम्ही त्या बाबतीत निश्चितच वरिष्ठ स्तरावर बोलत आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा याबाबत वरिष्ठ स्तरावर म्हणजे माननीय हर्षवर्धनजींना किंवा वरिष्ठ स्तरावरील सगळ्या मंत्र्यांना बोलणं गरजेचं आहे. आपल्याला जे आज 1750 साधारण मेट्रिक टन दररोजचं ऑक्सिजनची गरज आहेच आणि ती गरज भागल्याशिवाय आपल्याला पुरणार नाही. त्यामुळं कर्नाटकने जरी कमी केलं 200-250 टन तरीसुद्धा आपल्याला मोठा त्याचा परिणाम जाणवेल. आणि म्हणून एक नक्कीच आहे की आता एक थोडा दिलासादायक बातमी अशी आहे की जवळजवळ एक 25-28 प्लॅन्ट्स PSAचे हे सुरू झालेले आहेत. ॲक्च्युअल म्हणजे ॲटमॉस्फिअरमधून हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचे प्लॅन्ट सुरू झालेले आहेत आणि जवळजवळ 150च्या वर प्लॅन्ट PSAचे ऑर्डर्स दिलेले आहेत. त्यामुळे त्या प्लॅन्ट्सचे आता दर आठवड्याला काही ना काही प्लॅन्ट सुरू होतील तर त्या हॉस्पिटल स्वयंपूर्ण होतील आणि त्यांना लिक्विड ऑक्सिजनची गरज भासणार नाही. परंतु लिक्विड ऑक्सिजन हे सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो. त्यामुळे अशा पद्धतीनं आपला कोटा कमी करणं हे योग्य नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याबाबत अपील, ज्याला म्हणू आपण अपील, आपल्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध अपील ही केंद्र सरकारकडे नक्की करणार आहोत आणि तातडीनं करणार आहोत, आजच्या आज करणार आहोत. अपील करणार सध्या आणि त्याची टंचाई लगेच जाणवेल. ती एखादा दिवस 2 दिवस जर त्यांनी ती नाही सोडलं तर त्याची टंचाई जाणवल्याशिवाय राहणार नाही आहे आणि त्यामुळे ते अपील करून त्यांच्याकडून ते मिळवूनच घेणं हाच त्यातला महत्त्वाचा मार्ग आहे. 45च्या वरच्या अनेक नागरिकांना हा दुसरा डोस मिळत नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी चिंता आहे. आधीच नागरिकांना दुसरा डोस मिळत नाही, त्यात आपण 18 ते 44 मध्ये पहिला डोस देतो. नेमकी सरकार धोरणात्मक निर्णय घेणार का? हे बघा, कोवॅक्सिन हे जे वॅक्सिन आहे, लस आहे, त्याच्याबाबत केंद्र शासनाने दुसरा डोस देणं हे अतिशय आवश्यक आहे. कारण कोवॅक्सिनचे साधारण 42 दिवस जास्तीत जास्त त्यानंतर त्यांना कोवॅक्सिनचा डोस दुसरा दिलाच पाहिजे असं काही शास्त्रप्रमाणे बंधनकारक आहे आणि त्यामुळे ते देण्यासाठी आमचा पाठपुरावा केंद्राकडे चालू आहे. कुठल्याही परिस्थितीत आपण कोवॅक्सिनचा दुसरा डोस मिळायला हवा असा आमचा पाठपुरावा राहील आणि आम्ही ते मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाहीत हे या ठिकाणी मी आग्रहपूर्वक सांगतो. आणि एक नक्की आहे की याबाबत काल कॅबिनेटमध्ये सुद्धा खूप सविस्तर चर्चा झाली आणि इथंपर्यंत ठरलं की जर तात्पुरतं आपल्याला आपण जे खरेदी केलेलं कोवॅक्सिन आहे 18 ते 44साठी राज्यांनी खरेदी केलेलं त्यातून काही आपल्याला देता येऊ शकेल का याचा विचारसुद्धा राज्य शासनाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या स्तरावर चालू आहे. आमचा पहिला प्रयत्न हा राहील आज उद्यामध्ये की कोवॅक्सिनचा दुसरा डोस केंद्राकडून मिळवायचा म्हणजे मिळवायचा. अगदीच नाही झालं तर शेवटी मग आपल्याला आपल्या डोसमधून त्यांना त्यांची भरपाई करता येऊ शकेल का त्याबाबतचा विचार आम्ही आज किंवा उद्यामध्ये घेऊ. असं होईल का की 18 ते 44 मधलं कोवॅक्सिनचं लसीकरण हे सस्पेंड करणार आणि ते डोस जे आहे ते दुसरे? तसं करावं लागेल, पर्याय नाही म्हणून करावं लागेल. शेवटी 42 दिवसाच्या पेक्षा जास्त दिवस कोवॅक्सिनचा दुसरा डोस न देणं हे शास्त्राला धरून नाही, म्हणून ते कदाचित करावं लागत असेल तर तो धोरणात्मक निर्णय माननीय मुख्यमंत्री स्तरावर घेण्यात येईल. काल त्याची कॅबिनेटला चर्चा झाली. कॅबिनेटच्या चर्चेनंतर माननीय मुख्यमंत्री म्हणाले की मी म्हणजे ते स्वतः आणि आरोग्य विभागाच्या लोकांशी चर्चा करून याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेऊ. फक्त कोवॅक्सिनचाच प्रश्न आहे, कोविशिल्डचा प्रश्न अजिबात नाही. कोविशिल्डचे लस उपलब्ध पण आहे आणि कोविशिल्डच्या अडचण कुठलीही नाही. काल कॅबिनेटमध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आरोग्य विभागाचा झाला जो मला वाटतं की आपण सर्वदूर महाराष्ट्रामध्ये सर्वांना सांगण्याची गरज आहे.
कॅबिनेटमध्ये आम्ही आग्रहपूर्वक सांगितलं की आम्हाला जे 50% रुग्णसेवेशी संबंधित पदं भरण्याचा जो परवानगी देण्यात आलेली आहे ती अपुरी पडते. वाढत असलेली संख्या लक्षात घेता आम्हाला 100% पदे भरायला परवानगी दिली पाहिजे. काल कॅबिनेटने असा ठराव घेतला की पुन्हा कॅबिनेटसमोर आणायची सुद्धा गरज नाही. आरोग्य विभाग आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या स्तरावरच हा निर्णय 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण केला जावा. त्वरेने परीक्षा घ्यावी आणि जवळजवळ मला जे माहिती आहे 12,000 क आणि ड वर्गातील लोक आणि साधारणपणे 2,000 ब वर्गातील लोक म्हणजे डॉक्टर्स एमओ ज्याला म्हणू आपण मेडिकल ऑफिसर्स आणि 2,000 साधारण स्पेशलिस्ट असे 2,000 स्पेशलिस्ट 2,000 मेडिकल ऑफिसर्स आणि जवळजवळ 12,000 क आणि ड वर्ग म्हणजे टेक्निशियन्स नर्सेस आणि वॉर्ड बॉईजपासून तर शिपायापर्यंतचे सर्व ड्रायव्हर्स आणि सगळे लोक हे सुद्धा आपण भरण्याचा निर्णय घेत आहोत. त्याची संपूर्ण शासन स्तरावरील कारवाई आम्ही आठवड्याभराच्या आत पूर्ण करू. कारण आता फक्त मुख्यमंत्री स्तरावरच निर्णय घ्यायचा आहे, कॅबिनेटला जाण्याची गरज नाही. आणि त्यानंतर एजन्सीच्या माध्यमातून क आणि ड ची परीक्षा घेतली जाईल आणि आमच्या आरोग्य विभागाचे जे प्रधान सचिव आहेत त्यांच्या स्तरावर ब वर्गाचे इंटरव्ह्यूज घेऊन डॉक्टर्सचं सिलेक्शन त्या अनुषंगाने केलं जाईल. अ वर्गाचे सिलेक्शन MPSC कडे पाठवले जातील. अशा स्वरूपाने 100% जागा नुसत्या रुग्णसेवेशी संबंधित नव्हे तर ॲडमिनिस्ट्रेशनच्या सुद्धा जागा म्हणजे क्लर्क्स असतील शिपाई असतील किंवा अन्य जे काही ॲडमिनिस्ट्रेशनचे प्रशासनातले अन्य लोक असतील त्यांच्या सुद्धा जागा भरण्याच्या संदर्भातील निर्णय झालेला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला पूर्ण जागा भरल्यामुळे निश्चित प्रकारे कायमस्वरूपीच्या जागा भरल्याचा एक स्थैर्य लोकांमध्ये निर्माण होईल आणि लोकसुद्धा आत्मविश्वासाने आणि आपलेपणाने काम करतील असं मला विश्वास वाटतो. कॅबिनेटमध्ये रेमडेसिवीरवरनं पण देखील वाद झाले होते. मागणी होती की सकट न्याय वाटप व्हावं रेमडेसिवीरचं. रेमडेसिवीरचं जे काही वाटप आहे ते न्याय पद्धतीनंच केलं जात आहे. पहिल्या दिवशीपासून न्याय पद्धतीनं केलं जात आहे. यामध्ये काही गैरसमज झालेले होते की काही जिल्ह्यांना जास्तीचं वाटप झालं आहे का. वास्तविक तसं नाही आहे. एका जिल्ह्याच्या नावावर समजा जालन्याच्या नावावर ते रेमडेसिवीर आलं आणि त्यानंतर 12 जिल्ह्यांना जालन्यानी वाटप केलं आणि त्यामुळं ते जर त्या जिल्ह्यांच्या नावाने जर रेमडेसिवीरचं जालन्यात आलेलं वाटप त्या नावाने जर डेबिट झालं म्हणजे त्या नावाने जर त्यांच्या खात्यात पडलं तर कुठल्याही जिल्ह्यामध्ये अतिरेकी जास्त वाटप झाल्याचं अजिबात विषय नाही. गैरसमजातून हा विषय झालेला आहे. स्पष्टपणे वेबसाईटवर आणि संपूर्णतः दररोजच्या बुलेटिनमध्ये रेमडेसिवीर ऑक्सिजनचं अतिशय न्याय वाटप संख्येप्रमाणे वाटप असं करण्याचा निर्णय सुद्धा काल घेण्यात आलेला आहे. जो होताच पण गैरसमजातून काही विषय झालेले होते त्याचं स्पष्टीकरण काल करण्यात आलेलं आहे. आता कुठलीही नाराजी राहिलेली नाही. गैरसमजातून नाराजी असेल परंतु तशी नाराजी असण्याचं काही कारण नाहीये. गैरसमजातून ती नाराजी होती. मी पुन्हा सांगेल, जबाबदारीने सांगेल, मंत्री म्हणून या खात्याचा जबाबदारीने सांगेल की एखाद्या जिल्ह्याच्या नावाने आलं ते त्यानंतर 12 जिल्ह्यांमध्ये समजा जालन्याच्या नावाने आलं असेल तर जालन्यानी 12 जिल्ह्यांमध्ये समान पद्धतीनं ते वाटप केलेलं आहे. त्यामुळे ते दिसताना एखाद्या जिल्ह्याच्या नावाने दिसतं. वास्तविक ते सगळ्यांच्या नावाने वाटप जर एकत्रित म्हणजे त्या नावाने वाटप झाल्याचं दिसलं तर मला वाटत नाही की अशा पद्धतीची परिस्थिती होईल. तर कुठल्याही परिस्थितीत जरी काही चुका छोट्या मोठ्या झाल्या असतील तर त्या संपूर्णतः दुरुस्त करून सगळ्या गोष्टी पारदर्शकच व्हाव्यात अशा पद्धतीचं ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या संदर्भाने निर्णय घेण्यात आलेले आहेत.
तिसरी लाटेची शक्यता केंद्राने वर्तवलेली आहेच. ती जुलै एंड ऑगस्ट सप्टेंबर या दरम्यान राहील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. त्याची पूर्वतयारी राज्य शासनाच्या वतीनं केली जात आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना आहेत की आपण बेड्स वाढवण्याकडे लक्ष द्या. नुसते बेड्सची संख्या वाढून चालणार नाही, तर त्याला लागणारं मनुष्यबळ, कुशल मनुष्यबळ, डॉक्टर्स, मेडिसिन्स, ऑक्सिजन या सगळ्या संदर्भात स्वतः आपण स्वयंपूर्ण झाले पाहिजेत. त्यासाठी आपण PSA लेवलचे जे ऑक्सिजन प्लांट्स आहेत ते लावले पाहिजेत. ऑक्सिजन जनरेटर्स आपण मोठ्या पद्धतीनं विकत घेतले पाहिजेत. आपण जे काही ग्लोबल एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढलं होतं त्याच्या संदर्भातले सुद्धा जे काही प्रस्ताव वेगवेगळ्या देशातून आलेले आहेत त्याचा अंतिम निर्णय त्वरित घेतला पाहिजे असे आदेश आरोग्यमंत्री या नात्याने मी आत्ताच झालेल्या माझ्या VC मध्ये दिलेले आहेत. आणि मला खात्री आहे की निश्चित प्रकारे 2-1 दिवसात जे काही रेमडेसिवीर साधारण 3-3.5 लाख बाहेरून येण्याच्या संदर्भात ती जी काही केंद्र शासनाची जी प्रक्रिया आहे, कारण त्यांच्याकडून क्लॅरिफिकेशन्स आणि क्लिअरन्सेस लागतात, अप्रूव्हल्स लागतात, त्या अप्रूव्हल्सला उशीर लागतोय. फार्मास्युटिकल मिनिस्ट्री त्याचं लवकर अप्रूव्हल देत नाही आणि त्यामुळं हे लवकर करावं आणि लवकर त्याचे PO म्हणजे परचेस ऑर्डर्स द्यावेत अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ऑक्सिजन साठवण्यासाठी, लिक्विड ऑक्सिजन साठवण्यासाठी लागणारे जे ऑक्सिजन टँक्स आहेत ते जे काही ऑफर्स आलेले आहेत त्याच्या PO लवकर दिल्या पाहिजेत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या बाबतीत आमचं जे टास्क फोर्स आहे त्या टास्क फोर्सनी लवकर त्याला अप्रूव्हल दिलं पाहिजे, कारण त्यांनी जे काही प्रस्ताव दिलेले आहेत त्याची तपासणी टास्क फोर्स करतोय. ते टास्क फोर्स टेक्निकली पटकन त्यांनी डिसिजन द्यावं अशा सुद्धा मी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यावर नुसत्या अप्रूव्हलसाठी 5-5, 8-8 दिवस बसून राहून चालणार नाही. लवकर त्याच्या बाबतीतला निर्णय द्यावा जेणेकरून आपल्याला ऑर्डर्स प्लेस करता येतील आणि लवकरात लवकर ते एअरलिफ्ट करून आणता येईल अशा स्वरूपाने सुद्धा लिक्विड म्हणजे आपल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सच्या बाबतीतला सुद्धा निर्णय देण्यात आलेला आहे. साधारणपणे आपण 40,000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स खरेदी करण्याच्या संदर्भातला तो निर्णय आपला टास्क फोर्सनी अप्रूव्हल दिल्यानंतर त्वरेने होण्याची शक्यता निश्चित प्रकारे आहे. कोविड वॅक्सिनचं पेटंट खुला व्हावं जगभरामध्ये याला अमेरिकेने सुद्धा समर्थन दर्शवलं, पण काही कंपन्या त्यांना विरोध करतात. औषध कंपन्या विकसनशील देशासाठी हे किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? मला वाटतं केंद्र सरकार US गव्हर्नमेंटनी अतिशय धाडसानी अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की तुम्ही तुमच्या पेटंट्सच्या माध्यमातून तुम्ही एकट्यानेच मॅन्युफॅक्चरिंग करणं हे योग्य नाही. आपण इतर कंपन्यांना सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा अधिकार दिला पाहिजे. हा USनी घेतलेला निर्णय अतिशय क्रांतिकारक आहे. मला वाटतं त्यामुळे अनेक कंपन्या या पेटंटचा उपयोग घेऊन निर्णय घेऊ शकतील. मी या निर्णयाचा मनापासून स्वागतच करतो. मला असं वाटतं की या निर्णयाचा उपयोग ग्लोबल स्तरावर व्हावा अशा पद्धतीचं वेगवेगळ्या देशांनी निर्णय घ्यावा. आपल्या देशांनी सुद्धा या संदर्भात योग्य तो लोकहितार्थ निर्णय घेण्याची आवश्यकता निश्चित प्रकारे आहे. सर, रेमडेसिवीर खरेदी संदर्भात जो दर आहे तो अजून निश्चित केला जात नाहीये. तो दर कुठेतरी कमी असावा यासाठी जो प्रयत्न केला जातो राज्य सरकारकडून, त्याविषयीची काही बैठक किंवा VC त्या संदर्भात झाली? हा नक्कीच प्रयत्न आहे की रेमडेसिवीरचा दर जर तुम्ही झायडस कॅडिलाचा विचार केला तर झायडस कॅडिला हा 988ला 899ला म्हणजे 900 रुपयाला आज रेमडेसिवीर विकतंय आणि तोच दर हिट्रोचा असेल, सिप्लाचा असेल तो 3000च्या वर आहे. त्यामुळं खरं तर एवढा मोठी तफावत असण्याचं काही कारण नाही. केंद्र शासनाने यामध्ये अंतर्भाव करावा. केंद्र शासनाने अंतर्भाव करून कुठल्याही परिस्थितीत आपण या संदर्भात निर्णय घ्यावा आणि केंद्र शासनाने ह्याच्यात इंटरव्हेन करून जोपर्यंत रेट्स कमी करत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने संपूर्ण लोकांना न्याय मिळणार नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एवढा मोठा जो तफावत रेमडेसिवीरच्या दरांमध्ये आहे यामध्ये राज्य शासन दुर्दैवाने काही करू शकत नाही, कारण केंद्र शासनाचाच ह्या 7 कंपन्यांवर पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या उत्पादनावर त्यांचा कंट्रोल आहे आणि त्यांनी डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट खाली संपूर्ण अधिकार त्यांच्याकडे घेतलेला आहे. अलॉटमेंटचा अधिकार सुद्धा त्यांनी त्यांच्याकडे घेतलेला आहे. वास्तविक आपल्याला लागत असणाऱ्या जेवढ्या रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स आहेत
तेवढे आपल्याला मिळत नाही आहेत. आणि म्हणून माझं तर केंद्र शासनाला हे म्हणणं आहे की रेट्समध्ये सुद्धा आपण कमी करण्याचा निर्णय जरूर घेण्याची गरज आहे. आणि महाराष्ट्राला सुद्धा अधिक जास्तीचा रेमडेसिवीर जो कमी पडतोय तो वाढवून देण्याची गरज आहे. हे सुद्धा मला केंद्र शासनाला या निमित्ताने सूचित करायचं आहे. सर, रोश इंडिया अँटीबॉडी कॉकटेलला भारतात परवानगी देण्यात आलेली आहे, त्यामुळे कुठेतरी फायदा या सगळ्यांचा होईल असं वाटतं? नाही, निश्चित प्रकारे काही जर नवीन रोशनी परवानग्या दिल्या असतील तर त्याचा फायदा निश्चित प्रकारे होतोच. मला वाटतं की याबाबत काही कायदेशीर विषय असतील तर ते तपासून बघावे लागतील. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे